सबस्क्रायबर भेटले, त्यांना पण खूप आवडतात व्हिडिओ आमच्या सर्वांच्या, त्यांची पण मी व्हिडिओ घेतली आहे. आवर्जून बघतात घरातले A to Z सर्वजण बघतात. कुत्र माझ्या मागे लागलं पळत बसतो. बघू आता कोणी पुढे आलं का तेव्हा कळेल मला. तिला पचका करून तू दिलं पचका करून तू तिने दिलं पचका करून तू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? चला मग आता आपण जाऊया ऑफिसला. आणि आज आहे 27 फेब्रुवारी आणि बघूया. आता आहे होळी, तर घरी असते यात्रेसाठी जावं लागतं नेहमी. तर बघू म्हटलं आज जायला भेटलं तर आपण नक्की जाणार यात्रेला, नाही भेटलं तर बघूया पुढे गेल्यावर समजेलच काय होतं ऑफिसमध्ये. आणि तुम्ही जे एंगेजमेंटचे ज्या व्हिडिओ बघितल्या त्या होत्या 21-22 तारखेच्या होत्या, त्या थोड्याशा लेट. आता ऑफिसला पण जायचं आहे. आणि काल मला सबस्क्रायबर भेटले, त्यांना पण खूप आवडतात व्हिडिओ आमच्या सर्वांच्या, त्यांची पण मी व्हिडिओ घेतली आहे. ती पण मी तुमच्यासोबत पुढे नक्की शेअर करेन. चला मग आता आपण जाऊया ऑफिसला. आणि आज बघूया आपल्याला जायला भेटतं का नाही भेटत यात्रेला. बघू काय होतं पुढे गेल्यावर ऑफिसमध्येच कळेल. कारण की माझ्या मीटिंग्स पण आहे 8-9 मार्चला, 9-10 मार्चला मीटिंग्स आहे माझ्या, त्यामुळे सांगता येणार नाही की भेटतं का नाही भेटत जाण्यासाठी. चला मी आता ऑफिसला जातो. तोपर्यंत मी तुमच्यासोबत एक छोटीशी क्लिप शेअर करतो जी माझ्यासोबत काल एका सबस्क्रायबर होते आमचे, त्यांनी त्यांचे जे बोलता व्ह्यूज दिले, त्यांना कसं वाटतं माझ्या व्हिडिओ द्या. ओके, तुमचं नाव नूतन भोपाळकरे. ह्या आमच्या सगळ्यांच्या व्हिडिओ बघतात घरामध्ये, आवर्जून बघतात. घरातले A to Z सर्वजण बघतात. आणि त्यांनी आज पण एक व्हिडिओ बघितला मी टाकलेला, तो पण त्यांना खूप आवडला. तुम्ही आता रस्त्यात त्यांनी मला आवाज दिला की तुमचा व्हिडिओ खूप मस्त असतात म्हणे. थँक्यू सो मच. चला बाय बाय. या. तुम्हाला एवढी आवाज येत असेल पण कर्कश आवाज माझ्या फॅनचा आहे. ऑफिसमध्ये आल्यावर मी पहिले फॅन लावतो, तोच मला गरमीपासून वाचवतो. या AC तर चालूच असतो पण गरज असते फॅनची, तो हाच फॅन आहे. चला आता आपण जाऊया ब्रेकफास्ट करायला खाली. 1 hour later. Seven hours later. आता वाजले 7:10 आणि मला निघायला झाले खूप लेट. मला लवकर निघायचं होतं, ते पण मी अर्ली गोईंग निघणार होतो ऑफिसमधून, पण मला झालं आहे खूप लेट. आणि मला जायचं आहे नाशिकला. अजून घरात नाही माहिती की मी निघालो आहे. असं सगळ्यांना वाटते की मी सांगितलं येणार नाही यात्रेसाठी, पण आता मी निघतो आहे फायनली. बघू पण नाही तर त्या दिवशी सारखंच मला लोकलनी परत प्रॉब्लेम होऊ शकतो. चला आपण निघूया. तुम्हाला मी भेटतो आता मध्ये. आणि तुम्हाला आजचं ऑफिसचं माझं रुटीन कसं वाटलं ते पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. चला, आणि तुम्ही एंगेजमेंटची सिरीज बघितली असेल, कशी वाटली ते पण नक्की कमेंट करून सांगा. चला मी निघतो आता फटाफट.
थोड्या वेळापूर्वीच तिकीट काढलं आहे घाटकोपरवरून कसाराचं आणि मला ट्रेन आहे 7:52ची. आता बघू वाजले 7:40 झालेले. आता निघावं लागेल माझा थोडंसं. आता चला जाऊया. थोडंसं हे पण नीट नाही आहे अवतार. मग निघूया आता आपण. खूप कंट्रोल करतो मी. चला आलंच शेवटी परत. निघूया आपण आता. The next day. वाजले आता सकाळचे 6 आणि मी निघतोय सुरगाणा जाण्यासाठी. मी काल नाशिकला आलो पण मला काही नंतर मध्ये एवढे शूट करता जमलं नाही थोडं लेट झाल्यामुळे. आणि आता मला लेट झाले म्हणजे माझी बस आहे 6:15 6:30 वाजता. तर त्याच्यासाठी मी आता निघतोय लवकर. आणि घरात कोणाला माहीतच नाही की मी आलो नाशिकला. सगळ्यांना बोललो माझं ऑफिस आहे त्यामुळे मला काही जमणार नाही येण्यासाठी. चला म्हटलं मग आता आपण जाऊया आणि सर्वांना देऊया एक मोठं सरप्राईज डायरेक्ट जाऊन. आणि यात्रा असल्यामुळे गर्दी पण खूप असते तर त्यामुळे त्याच्यासाठीच मी खास जातोय. चला मग जाऊया आपण यात्रेला आणि फटाफट निघूया. आता 6 वाजले आणि फटाफट पोचावं लागेल. पण आता बस स्टँड मी तुम्हाला निमाणीत असल्यामुळे मला जास्त वेळ नाही लागणार जाण्यासाठी. लेट्स गो फास्ट. चलो 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 चलो. अचानकच नाशिकमध्ये खूप वाढलेली थंडी. मी कालच आलो तेव्हा खूप थंडी वाजत होती. त्याचं कारण पण असं आहे की इकडं आजूबाजूला पाऊस पडला त्यामुळे खूपच जास्त थंडी वाजते आता सध्या. जायचं मला फास्ट आणि मी खूप पळत पळत चाललो आहे. चला मी पोचलो का भेटतो तुम्हाला तिथं जाऊन आणि बघूया बस आहे का नाही. की आता वाजले 6:08. 6:15 ते 6:30 पर्यंत येते ती बस. लेट्स गो देन. कुत्र माझ्या मागे लागलं पळत पळत आणि अजून पण ते भोगते माझ्या मागेच लागलेलं. आम्ही पळत पळत पुढे आलो परत. एवढा अंधार आणि त्यात मी पळत पळत येतोय. चला फायनली मला बस मिळाली आहे आणि आता मी निघतोय ना. आता वाजले बरोबर 6:30. 6:05 मिनटं कमी असताना बस आली इथं आणि फटाफट भरली. आता निघूया आपण सुरगाणा जायला. जाऊया कोणाला माहीतच नाही मी आलोय असं. नाही घरात कोणीच नाही वाटतं घरात. काका पूजा करतात आणि काकू दात घासते. आता इथंच बसतो. बघू आता कोणी पुढे आलं का तेव्हा कळेल मला. मी आता इथंच येऊन बसलो.
आता इथंच येऊन बसतोय. बघू आता मम्मी येईल बहुतेक पुढे कोणते. का तू कधी बघितलं? काही नाही. तुम्हाला कसं माहिती? पाहिलं तुला तुला कस कुठून दिसलो मी? हा काही चावून बिल नाही. मी असं पण येणारच नव्हतो. मग काल मला लोकल भेटली, म्हटलं जाऊ असं. कधी? रात्री मला तरी 11:30 वाजले. मी दिलं पचका करून. तू दिलं पचका करून. तू दिलं पचका करून. तू दिलं पचका करून. तू पचका करून एवढं आलं. लगेच पाहिलं. तू पचका करून टाकला मम्मी सगळं. कशाला दरवाजा उघडते? मी म्हटलं अचानक जाऊ असं अंतर दिलं. मग पचकाच केला तुम्ही. एवढा आलो आणि तू दिलं पटापट सांगून आला. वहिनी लगेच आलं बघायला. हळूच कर. आलं हिने लगेच दिलं सांगून. बसली आता शांत.